फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत राहा तू गाडून टाक भीती मागून तो आधार शोध तू दाड घालू नको तू साध कुणाला तुझ्या हातीर दोर चला लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला होर पुढे तू सोड निराश तुझा तुला तू देर दिलास तुफान पेटू देवी पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहा तू काढून टाक भीती होर पुढे तू सोड निराश तुझा तुला तू देर दिलास तुफान पेटू देवी पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहा तू काढून टाक भीती पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहा तू काढून टाक भीती नमस्कार, मी डॉक्टर प्रकाश शिंदे. आत्ताच पेशंट बघितलं तुम्ही, रिक्षामध्ये झोपून आणलं होतं. त्यांना एक सेटिंग दिली, बोन सेटिंग केली त्यांची. त्याच्यानंतर रिझल्ट मला पण माझ्यावर विश्वास बसत नाही. आजी चालायला लागल्या. तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल किंवा याच्यानंतर व्हिडिओ चालवल्यानंतर तुम्हाला त्याचा एक कुठून आले ते तुम्ही? आम्ही शिवनगरहून आलेले. तर रिक्षामध्ये आईला झोपून आणलं. तर इथं डॉक्टरचा आम्हाला पत्ता कळल्यामुळे आम्ही इथं आलो. तर आम्ही हे पेशंट आमच्या पलीकडे आई आहे माझी स्वतःची. तर ते झोपून आल्यानंतर त्यांना इथं ट्रीटमेंट केल्यानंतर ते चालायला लागले गेले. तर बकरीने मेंढीने का त्या मेंढीने धक्का मारला, मागून धक्का मारला. तर दोनदा कोलांट्या मारल्या. कोलांट्या मारल्यानंतर आई जागेवर पडली. तर बेशुद्ध थोडे झाले. तर तिथून उचलून घरात ठेवलं. तिथून मग डॉक्टरचं ट्रीटमेंट केलं, फोटो बिटो काढले, तर पट्टा बिट्टा सगळ्याला दिलं. तर त्याच्याने काही फरक पडेना. तर आम्हाला एक जणांनी अशी माहिती दिली, तुम्ही खिरचनवाड्यापाशी एक गाव आहे तिथं जा म्हणे आणि तिथून डॉक्टरचा सल्ला घ्या म्हणे, तुमचा पेशंट तिथे क्लिअर होऊन जाईल. तर तिथं आल्या, इथं आम्हाला पत्ता दिला, आम्ही इथं आलो. तर पेशंट आम्ही रिक्षामध्ये झोपून आणलं. तर आता सध्याला तर आईला 90% फरक पडला. तर चालली आई, जेवण केलंय, खुर्चीवर बसता येतंय सगळं. तर याच्या सगळं झोपूनच होतं. जेवण बी झोपून होतं, पाणी झोपून होतं, चहा बी सगळं झोपून होतं. त्यांना चांगलं जेवण करायला लावायचं. काजू बदाम खायला. आणि सकाळी 2 अंडे, संध्याकाळी 2 अंडे. अंड्यातलं पिवळं खायचं नाही, पांढरं काही हरकत नाही, चांगलं बरं लागेल. आणि अशक्तपणा पण जाईल त्याच्यापासून. आणि आपण 2 सेटिंग देऊ अजून एक हप्त्याच्या अंतराने फरक होऊन जातो. मस्त चालायला लागेल. एकदम माझ्या मनामध्ये इतका आनंद झाला का नाही, ते दाखवायसाठी बी जागा नाही आणि कोणाला दिसणार बी नाही, एवढा आनंद झाला. तर मला असं एकदम मी आधीच ही गोष्ट आहे शेजारीच राहिलं. तर आधीच काय म्हणलं होतं मी, यायच्या टायमाला एकदम म्हातारी क्लिअर झाली तर मी किलो पडे अख्ख्या गल्लीला वाटेल. तर तो शब्द मला आत्ता लगेच जायच्या टायमाला आहे ना, पेढे घेऊन जायचे मला. बरोबर ठीक आहे चालेल. ओके. त्यांना गुरुवारी परत घेऊन